राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू. बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. तर लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं. तरुणपणाची व्याख्या नेमकी काय? छगन भुजबळांचा सवाल. केंद्रामध्ये जाणार होतो पण राज्यामध्ये माझी गरज असल्याचं सांगितलं. मग आता काय झालं? भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सवाल. तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया. सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान. माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा. तर अजित पवार छगन भुजबळांना नक्कीच संधी देतील. हिरामण खोसकरांकडून विश्वास व्यक्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा. कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब. तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. फडणवीस कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज परभणी दौऱ्यावर. शिरसाट दुपारी 1:30 वाजता सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. आकाश फुंडकर यांची कामगार मंत्रीपदी वर्णी. वडिलांच्या समाधीचे दर्शन घेताना मंत्री आकाश फुंडकर भाऊक. दिवंगत पांडुरंग फुंडकरांच्या आठवणीनं कुटुंबही भाऊक. वर्ध्यात राज्यमंत्री पंकज भोयर यांचा विविध संघटनांकडून नागरी सत्कार. मंत्री झाल्यानिमित्तानं भोयर यांचा सत्कार. उद्योगमंत्री उदय सामंतांनी धरला लग्नाच्या वरातीमध्ये ठेका. व्हिडिओ व्हायरल. ठाकरे गटाचे प्रतिस्पर्धी बाळ मानेंच्या मुलाच्या साखरपुड्यालाही लावली हजेरी. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वागत. इंडियानगरमध्ये पुणतांबा गावातील मंदिरामध्ये तोडफोड. मंदिरामध्ये तोडफोड केल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन. तोडफोड करणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी. पुण्याच्या बागोलीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरनं चिरडलं. 3घांचा जागीच मृत्यू. 2 बालकांचाही समावेश. डंपर चालक दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती. ऑनलाईन दरोड्यामध्ये अनेकांना गंडा. जालना जिल्ह्यामध्ये मागील 11 महिन्यामध्ये 35 पेक्षा अधिक गुन्हे दाखल. 1.5 कोटींची रक्कम लंपास. सायबर पोलिसांची माहिती. चिखली खुदळवाडी परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त. डीपी रस्ता विकसित करण्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पिंपरी पालिकेची धडक कारवाई. गोंदियामध्ये 11 महिन्यामध्ये एसीव्हीच्या 10 कारवाया. 21 लाचखोरांना बेड्या. आरोग्य विभाग लाचखोरीमध्ये 1 नंबर. सांगलीच्या मिरजेमध्ये तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य पक्षाकडून आंदोलन. समित कदमांच्या नेतृत्वात आंदोलन. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये धुक्याची दाट चादर पसरली. दाट धुक्यामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरामध्ये घट. घाऊक बाजारामध्ये आवक वाढल्यानं दरामध्ये घट. तर लिंबू, डाळिंब, खरबूज, पपईच्या दरामध्ये वाढ. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण. हरभऱ्याला 6,500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दर. शेतकरी चिंतेत. अमरावतीमध्ये सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली. शेतकरी चिंतेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 3,950 रुपये भाव. हिंगोली शहरामध्ये कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्यानं केंद्र 29 डिसेंबरपर्यंत बंद. 30 डिसेंबरपासून कापूस खरेदी विक्री सुरू होणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात 75,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. जिल्ह्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी भुईमूग पिकांसाठी पीक विमा. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये ज्वारीचं पीक बहरलं. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये हिवाळ्यातील खरबूज लागवड यशस्वी. एकरी 12 लाखांचं उत्पन्न अपेक्षित. पाणी आणि खतांचं योग्य नियोजन केल्यास 30 टन उत्पन्न मिळण्याची शक्यता. वाशिममध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत पपईची यशस्वी लागवड. अभिषेक राऊत युवा शेतकरीचा यशस्वी प्रयोग. पपईला 8 ते 10 रुपये प्रति किलोचा बाजारभाव. पुण्याच्या जुन्नरमध्ये वनविभागाकडून मेंढपाळांना टेंटचं वाटप. बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना. मेंढपाळांकडून समाधान व्यक्त. इचलकरंजी शहरामध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवून डॉक्टराची 93,35,000 रुपयांची फसवणूक. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापूरच्या कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग. महाप्रबंधकांच्या दौऱ्यापुरती स्वच्छता. 4ही प्लॅटफॉर्मवर कचरा. प्रवाशांमध्ये नाराजी.
अमरावती जिल्ह्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांची 224 पदं रिक्त, नागरिकांचं काम रखडल्यानं तारांबळ, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. सांगलीच्या पोलीसमधील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये शिक्षकांनी खो खो खेळण्याचा आनंद लुटला, उत्साहाच्या वातावरणामध्ये खेळ पार पडला. राजगड